मकर संक्रांती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पतंग उडविण्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय। मात्र या उत्साहात मांजाचा वापर जीवघेणा ठरू शकतो असा इशारा वैजापूर पोलिसांकडून देण्यात आला आहे। वैजापूर शहरासह ग्रामीण भागात मांजा विक्री व वापरावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईवाले यांनी स्पष्ट केलं आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहर व तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात। मात्र पतंग उडवताना मांजा वापरणे कायद्याने गुन्हा असून यामुळे नागरिक, दुचाकीस्वार, पक्षी तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून मांजा विक्री करणारे व वापरणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे। वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईवाले, पतंग उडवताना कुणीही मांजाचा वापर करू नये। मांजा विक्री करणे आणि वापरणं हा गुन्हा आहे। कुणीही दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच शहरात कुठे मांजा विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यास माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल आणि त्यांचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जाईल। माझं सर्व वैजापूरवासियांना आव्हान आहे की कोणी जर मांजा नायलॉन मांजा जर विकत असेल तर आम्हास न चुकता आठवणीने कळवावे, जेणेकरून एखादी अनुचित प्रकार किंवा एखादी घटना मोठी घडणार नाही यासाठी। आणि जे आम्हाला माहिती देतील त्याचे नाव आम्ही गोपनीयरित्या ठेवण्यात येईल। आणि याच्यापुढे जर आम्हाला 18 वर्षाच्या आतील मुलाकडे जर मांजा सापडला तर आम्ही त्यांच्या पालकांना देखील ह्याच्यामध्ये आरोपी करू।